तर नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। आज आपण गौरी गणपतीच्या प्रसादासाठी झटपट थाली तयार करणार आहोत आणि या थालीमधले पदार्थ मी 30 ते 40 मिनिटांमध्ये फटाफट तयार केलेले आहेत। तर मी या थालीमध्ये 2 भाज्या तयार करणार आहे, राजमा आणि पनीर। त्याकरता मी एकच वाटण तयार करणार आहे। तर एका कढईमध्ये मी 2 कांदे छान असे परतून घेतले। त्यानंतर मी इथे टाकत आहे जिरं, साजिरं, सोप, 4 ते 5 काजू, कलमी, लवंगा घेतले आहेत, 2 छोट्या विलायच्या आणि 2 मोठ्या विलायच्या आणि जायपत्री, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 तेजपत्ते। हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करायचं। एकच वाटण तयार केल्यामुळे काय होतं की भाज्या पटापट होतात, आपल्याला फारसा वेळ लागत नाही। तर हे वाटण करताना यामध्ये मी एक टमाटर सुद्धा टाकलेला आहे। हे बघा आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे। आता मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि हे वाटण टाकून छान असं या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। आता मी पनीरची भाजी इथे तयार करत आहे। तर पनीर मी तळलेले नाही आहेत, कारण आमच्या घरी बिना तळलेलेच आवडते। जर तुम्हाला तळलेले हवे असेल तर तुम्ही छान कडकडीत तेल गरम करून घ्या आणि पनीर तळून घ्या। त्यानंतर मी 1 छोटा चम्मच यामध्ये टाकलेला आहे कश्मीरी लाल तिखट। कलर येण्याकरिता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण भाजीला खूप छान कलर येतो। साधं तिखट, चवीनुसार मीठ, हळद, अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर, अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आणि मीठ टाकलेलं आहे। सर्व छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर मी यामध्ये पनीरचे तुकडे मी छान असं स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। पनीर कधीही मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतरच वापरायचं। आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतले। त्यानंतर हे पनीर टाकायचं, पनीरसुद्धा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पनीर मिक्स केल्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे। आता आपण ही भाजी मंद आचेवर शिजण्याकरता ठेवून देऊया। त्यानंतर आता मी दुसरी भाजी तयार करत आहे पनीर की झाल्यानंतर राजमा मसाला जो आहे ना, मी कुकरमध्ये करत आहे। कुकरमध्ये केल्यामुळे काय होतं की वेळेची सुद्धा बचत होते आणि गॅसची सुद्धा बचत होते। तर तेल गरम केलं, त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले आणि जे आपण वाटण पनीरच्या भाजी करता वापरले होते तेच वाटण यामध्ये टाकलेलं आहे। वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये पुन्हा मी कश्मीरी लाल तिखटच वापरत आहे कलर येण्याकरिता। साधं तिखट 1 छोटा चम्मच, थोडं हिंग, चवीनुसार मीठ, हळद, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, सर्व आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत, बेसिक मसाले। आता हे राजमा आहे ना, मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते, स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहेत। आता हे मसाले सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि हे राजमा टाकायचं। राजमा टाकून सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर आपण थाली केली ना मैत्रिणींनो, पटापट थाली होते आणि फारसा वेळ लागत नाही। तर हे बघा स्वच्छ धुवून ठेवले। पनीर मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 1 ग्लास पाणी, 1 ते 1.5 ग्लास पाणी, कारण राजमा शिजायला थोडं जास्त पाणी लागतं। तर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, कारण राजमा जो आहे ना शिजायला थोडा वेळ लागतो आणि राजमा थोडे सॉफ्ट शिजले ना की खायला थोडं चांगलं वाटतं, मग कडक कडक राजमा चांगले वाटत नाही। तांदूळसुद्धा मी धुवून घेतले। यामध्ये 2 तेजपत्ते आणि 1 छोटा चम्मच जिरा टाकत आहे। तेजपत्ते टाकल्यामुळे काय होतं की भाताला खूप छान असा सुवास येतो आणि छान वाटतं। तर भात आपली शिजत आहे एका साईडला आणि राजमासुद्धा शिजत आहेत। हे बघा पनीरची भाजी आपली झाली। थोडी कसुरी मेथी मी हाताने कुस्करून टाकली, हे ऑप्शनल आहे, तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, पण खूप छान अशी टेस्ट येते। बघा किती मस्त चमचमीत आपली इथे पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेली आहे ही भाजी, बाहेरचा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे। तर आपली पनीरची भाजी झालेली आहे, एका साईडला भात होत आहे आणि आपला राजमा तयार होता। तेव्हा आपण कणिक मळून घेऊया। तर या कणिकमध्ये मी आता थोडं जे आहे ना पिठी साखर टाकत आहे। पिठी साखर टाकल्यामुळे काय होतं की आपल्या पुऱ्यांना जो आहे ना कलर खूप छान येतो। तर कणिक मळून घेतल्यानंतर 10 मिनिटं मी झाकून ठेवलं, जेणेकरून हे जे पीठ आहे ना छान असं सेट होईल। त्यानंतर 10 मिनिटानंतर पुन्हा मी थोडं मळून घेतलं आणि आता याची आपण पुरी लाटून घेऊया। तर पुरी लाटताना आपल्याला यामध्ये कोरडं पीठ लावायचं नाही आहे। कोरडं पीठ लावल्यामुळे काय होतं की पुरी जी आहे ना तळताना तेल काळं पडतं। तर अशा प्रकारे तेल लावूनच आपल्याला पुरी लाटायची आहे। जर तुम्हाला पोळपाटावर जमत नसेल ना तर प्लॅस्टिक ठेवून सुद्धा तुम्ही पुरी लाटू शकता, किंवा मग कोरडं पीठसुद्धा लावू शकता अगदीच जमत नसेल तर। तर एकदम पातळ नाही एकदम जाडी नाही, पुऱ्या लाटून घेतल्या। आपल्या इकडे राजमा तयार झालेला आहे। कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे। चला आता आपण पुऱ्या तळून घेऊया। तर हे बघा तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा कलर आलेला आहे। मी तुम्हाला पुरी पलटवून दाखवते। तर आता आपल्या पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत।
हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर मी इथे जे आहे ना सरसोच्या तेलामध्ये पुऱ्या तळलेल्या आहेत। आता मी एक मिक्सचर तयार करते आहे मिरची भज्या करता। बेसन टाकलं, जिरा, ओवा, कांदे, मिरच्या आणि बेसिक मसाले आपले तिखट, मीठ, हळद वगैरे। आणि त्यानंतर एक छोटा चम्मच मी इथे कॉर्नफ्लोअर टाकलं। कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता। कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे काय होतं की कुरकुरीत आपली इथे कोणताही पकोडा जो टाईपचा असतो ना तळणीचे पदार्थ ते क्रिस्पी होतात। तर थोडं पाणी टाकून हे घट्ट असं घोल तयार करायचं आहे। हे बघा, आणि छोट्या छोट्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत। खूप छान वाटतात अशा मिरच्या, म्हणजे आम्हाला आवडतात। जर तुम्हाला अशी मोठी मिरची जी असेल ना भावनगरी मिरची ती सुद्धा तुम्ही अशा मिश्रणामध्ये असं डुबवून तळू शकता। पण मी ते छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बघा, याला मधून मी कट केलेला आहे। आता ही मिरची या मिक्सचरमध्ये छान असं डुबवून तेलामध्ये तळून घ्यायचं। तर ऑलमोस्ट आपला स्वयंपाक इथे तयार झालेलाच आहे। भातसुद्धा आपला इकडे रेडी झालेला आहे। आणि या थालीमध्ये मी मोदकाची रेसिपी दाखवलेली नाही आणि गव्हाची खीर जी आहे ना मी थालीमध्ये सर्व करणार आहे। तर गव्हाची जी खीर आहे ना त्याची रेसिपी माझं सेकंड चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलवर मी आजच अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघू शकता। चला आता आपण गरमागरम छान अशी थाली सर्व करूया। मसाला राजमा, मसाला पनीर, जीरा राईस, पुऱ्या आणि आपले मिरची भजे, गव्हाची ही पौष्टिक खीर, सलादमध्ये आहे कांदे आणि टमाटर। तर हे मोदक जे आहे ना याची रेसिपी सुद्धा माझं सेकंड चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही नक्की बघू शकता। आणि जर तुम्हाला ही थाली आवडली ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी। आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही संपूर्ण थालीचा व्हिडिओ बघितला। तर प्लीज लाईक करूनच व्हिडिओ बंद कराल आणि थोडं मीठ। तर कशी वाटली थाली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि या थालीमधील कोणते पदार्थ तुम्हाला आवडले ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।